एकनाथ शिंदे माझ्या घरी आला म्हणून सर्वांना जाग आली आहे ना. का असा मारता बी नाही का एकनाथ शिंदे? एवढीमध्ये आता काय चित्र असेल तर ते तिकीट देणारच विचारा. मला नका विचारू, कारण मला विचारून काय तिकीट दिलेलं नाही. याचा एवढा प्रोपोगंडा होण्याची गरज काय होती? म्हणजे आज मी जर काम केलं तर लोक माझ्याकडे संशयानं बघतील. ज्या घरानं मला इतकं मोठं केलं, कळलं की नाही, त्यांचा आणखी एक हे बघू आपण ना, म्हणजे विजयाचा रथ. माझा आणि समर्थन देण्याचा काय संबंध येतो? समर्थन द्यायचं असेल मी डायरेक्ट मी जाईन. आपल्यासोबत आहेत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दगडू सपकाळ. नमस्कार, आपलं स्वागत लोकमतमध्ये. आभारी. काय सांगाल? खरं म्हणजे आता एकनाथ शिंदेंनी तुमची भेट घेतली, बरं. संपूर्ण राज्यात संपूर्ण मुंबईत चर्चा सुरू झाली आहे. काय सांगाल याविषयी? अहो, एकनाथ शिंदे हा माझ्या बाजूच्या गावातला मुलगा आहे. गेल्या अनेक दिवस त्यांना वाटत होतं की मी त्यांना भेटावं, पण मी काय त्यांना भेटू शकलो नाही आणि भेटायचं नव्हतं मला. पण आता ते प्रचार करत जर आले अनिल कोकीळबरोबर, आणि कुणीतरी त्यांना खाली सांगितलं की वर दादा राहतात, आला तो होता. मुरली देवराचा मुलगा होता, आमच्या नारायण राणेचा मुलगा होता. आता हे आले ते आणि हाकवणार काय घरात ना? तुमच्या घरात आलं कोणी तर हाकवाल? याचा एवढा प्रोपोगंडा होण्याची गरज काय होती? म्हणजे आज मी जर काम केलं तर लोक माझ्याकडे संशयानं बघतील. लक्षात आलं की नाही? म्हणजे मूळ विषय राहिला आहे बाजूला आणि नको तीच बोंब चालू झाली. बोला आणखी. मात्र हा जो तुम्ही म्हणता की संशयाने बघतील, आता हा संशय वाढलाय तुम्हाला वाटतं? सवालच नाही पाहिजे होत. एवढी बोंब झाले की हा विषय अख्ख्या महाराष्ट्राला कळला. कळलं की नाही? उद्या सकाळी मी कितीही प्रामाणिकपणे काम केलं तर लोक माझ्याकडे बघताना संशयानंच बघणार ना. असं काय करत आहे? काय गरज काय होती एवढी बोंब करायची? तो एकनाथ शिंदे हा माझ्या बाजूच्या गावातला मुलगा, नातेवाईक आमचा तसा लांबचा, आणि आला बघायला तर काय फरक पडला? मग बघायला आलेला माणूस किती वेळ थांबतो? अरे आता ही वेळ बी ती 2 तास चर्चा झाली आहे, 2 तास. मग तर राजकीय काहीतरी असेल. काही नाही. 2 तास चर्चा झाली आहे, बरोबर. 2-2.5 तास चर्चा झाली. पण ती अशीच जनरली त्यांची फॅमिली, आमची फॅमिली वगैरे वगैरे वगैरे, आजूबाजूच्या गावातलं काय, अहिरचं काय, तापोलचं काय, हीच चर्चा होती ना. राजकीय कोणतीच चर्चा नाही झाली. अजिबात मग नाही. चर्चा नक्की काय झाली? अरे आता झालं. आता हे सगळं परत पुस्तक उलगडायला पाहिजे. चर्चा हीच हो, किंवा आपल्याकडे गावाकडं काय थोडं काय तुमच्या हातात सत्ता आहे तर काहीतरी करा वगैरे वगैरे, इथं सुरू झाली. आणि तिचा शेवट असं झाला की ठीक आहे, मी बघतो, माझे जे होईल ते मी करेन. हीच चर्चा झाली. आता जर कुणाच्या घरी कोण पाहुणा येणार नसेल, आता दुसऱ्या दिवशी काल ITC हॉटेलमध्ये राऊत साहेब आमचे किती वेळ होते त्यांच्याबरोबर, ते चालते काय? ते चालते असं बरोबर नाही ना. मात्र ठाकरे कुटुंबावर किंबहुना शिवसेनेवर तुम्ही नाराज आहात अशी पण एक चर्चा आहे. तिकीट नाही मिळालं तुमच्या मुलीला, ही देखील एक चर्चा आहे. काय सांगाल याविषयी? सगळ्या चर्चा बघा. मी साहेबांना सांगितलं होतं की मी 15 वर्षात तुमच्याकडे काय मागितलं नाही. मी दुसरी निवडणूक बघीन असं मला वाटत नाही, पण माझ्या मुलीला तिकीट द्या, ती निवडून आलेली मी आनंदानं बघीन. तिला निवडून आणण्याची 100% जबाबदारी माझी. कारण माझ्या 5 वार्डनं मी जिथे आमदार होतो त्या भागातला तो वार्ड आहे. आता तो गेल्या वेळेला त्यांनी त्याचा सत्यानाश केला त्या वार्डचा, आणि म्हणून मी 2 वर्षापासून ह्या वार्डवरती लक्ष ठेवून होतो किंवा लेडीज झाला तर माझ्या मुलीला द्यायचं नाही. कारण शेवटी संघटनेचं कुठेतरी वाटोळं होतं, ते डोळ्यानं आम्हाला नाही बघवत. वाटोळं म्हणजे नक्की काय होतं? आता ते बोलण्यासारखंच नाही. म्हणजे मला फक्त असं म्हणायचं की मोकळे व्हा, तुम्हाला जे म्हणायचं त्याविषयी. नाही बघा, जे मला वाटत नाही ते मी बोलणार नाही. लक्षात आलं की नाही? आता तेव्हाचा विषय होता, तेव्हा त्या वार्डमध्ये एवढे शूरवीर होते, तर मग गेले होते कुठं? कष्ट करायची नाही, मेहनत करायची नाही, 1-1 वाजेपर्यंत झोपून राहायचं आणि दुसऱ्यांना ज्ञान शिकवायचं. असं नाही चालत. शिवडी म्हणायला गेलो तर शिवसेनेच्या ठाकरेंचा बालेकिल्ला आहे. अशा वेळेस तुमच्यासारखा नेता नाराज असणं हे परवडेल ठाकरेंना? हा, मग काय नाही, का परवडणार नाही? मी काय पक्ष फोडत नाही, त्याला का नाही परवडणार? परवडेल त्यांना.
न परवडण्यासारखं काय आहे मला सांग. मी म्हातारा माणूस, आता काय करू शकतो मी. आणि माणूस म्हातारा झाला की घरातले लोक कंटाळतात. खाक 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 तर कंटाळतात ना घरातले लोक. मग तुम्हालाही तुमच्या पक्षातले काही नेते कंटाळले तुम्हाला असं म्हणायचं म्हातारपणामुळे? हो, सरळ आहे ते. सरळ आहे ते. ते बोलायलाच पाहिजे असं नाही आहे. ते सगळ्यांना माहिती आहे, त्यात काय नवीन आहे. मात्र असं म्हणजे तुम्हाला काय असा अनुभव आला सांगाल त्या अनुभवाविषयी? कसला अनुभव आला आहे. कंटाळले तुम्हाला असं का वाटतं? मला असं वाटतं की आता आपलं वय झालं, आपल्याच्यानं काय होणार नाही, तर उगाच त्यांना डिस्टर्ब कशाला करत बसा, आपण आपल्या घरी बसू. कारण आता मी परत जर संघटनेचं काम करायला लागलो तर लोक माझ्याकडे संशयानंच बघणार. असं आहे ना ते. महत्त्वाचा प्रश्न आहे फार. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत तुम्ही प्रवेश कराल का? अजून तरी काय तसं नक्की झालेलं नाही. अजून मी घरीच आहे, कुठल्याही पक्षात गेलेलं नाही. आणि मी थांबलो रिझल्ट लागेपर्यंत, मग बघू काय करायचं ते. आता नाही. रिझल्ट लागेपर्यंत थांबलोय मग बघू असं म्हणजे त्याच्या मागचं कारण काय जरा सांगा ना आम्हाला, पण उत्सुकता आहे काय की नक्की वाट तुम्ही कसली बघताय? बघा, वाट ह्याची बघतोय की ज्या घरात मी 60 वर्ष राहिलो, ज्या घरानं मला इतकं मोठं केलं, कळलं की नाही, त्यांचा आणखी एक हे बघू आपण ना, म्हणजे विजयाचा रथ. मग शांत हो. मात्र पाहायला गेलो तर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत तुम्ही गेलात तर त्या शिवसेनेला बळ मिळेल तुम्हाला असं वाटत नाही का? नाही, आता म्हातारा माणूस कसलं बळ देतो, असं काय करतो का तू आहे का? 76 वर्षाचा आहे मी, आता कसलं बळ देणार एकनाथ शिंदेला? तुमच्याकडे अनुभव आहे, तुमच्याकडे कॅडर आहे. असं तुम्ही म्हणताय. उपयोग काय त्याचा? मात्र एकीकडे ठाकरे बंधूंची युती झाली आहे, आपण बघतोय की एकदम अत्यंत चांगला विषय तुम्ही काढला. दोघं भाव एकत्र आले, त्याच्यामध्ये आमच्यासारखे लोक समाधानी आहेत. ती युती सोडा एक वेळा, आणि त्याच्यातून ती युती झाली तर अधिक चांगलं आहे. पण आता त्यांचेही काही लोक बाहेर पडले. मी तेच विचारतोय की एका बाजूला ठाकरे बंधूंची युती, मात्र कार्यकर्ते नाराज होत आहेत, तुमच्यासारखे ज्येष्ठ शिवसैनिक नाराज होत आहेत. काय कारण आहे की मागचं? काय कारण वगैरे काय नाही हो, तसलं कसलं कारण घेऊन बसले. मी सर्वसामान्य घरातला मुलगा, 4थीपर्यंत शिकलेला. मी मुंबईमध्ये काही करू शकत नव्हतो. मी आज जो केले ते शिवसेनेचे 4 अक्षरं आणि बाळासाहेब आणि उद्धवसाहेब, त्यांच्यामुळं मी इथपर्यंत आलो, बस. आणि काय. ठाकरेंकडून तुमची अपेक्षा काय आहे? नाही, काही नाही, काही अपेक्षा नाही. आणि तुमची पुढची राजकीय वाटचाल नक्की कुठे असेल, काय असेल? माझ्या घरात, दरवाजाच्या आतमध्ये. हा, पण ती म्हणजे शिंदेंना समर्थन असेल, ठाकरेंसोबत असाल, भविष्यात काय सांगाल? माझा आणि समर्थन देण्याचा काय संबंध येतो? मग समर्थन द्यायचं असेल मी डायरेक्ट मी जाईन, कळलं की नाही. तसं समर्थन बिमर्थन देणारा माणूस मी नाही आहे. मी प्रामाणिकपणे शिवसेनेशी इतके दिवस काढले, त्यांनी मला मुलासारखं सांभाळलं. पण आता मला असं वाटतं आहे की बा थोडं काहीतरी मास्किश कुठेतरी शिंकले तर आपण जास्त अपमान व्हायच्या अगोदरच आपल्या घरी बसलेलं बरं. मात्र जर इतर ठिकाणून जी तुम्हाला संधी असेल तर तुम्ही त्या संधीचं सोनं करायचा प्रयत्न कराल का? सोनार थोडी आहे मी. सोनार असतं तर तेही केलं असतं. मी सोनार नाही आहे. असं नाही बाळा. एक लक्षात ठेव की मी अजूनही घरी आहे आणि माझ्या मनात काय येईल तर मी निर्णय घेईन, त्याचा काय प्रॉब्लेम नाही. आणि मग तेव्हा या, मग तुला सांगेन मी काय ते. मुहूर्त काय ठरला आहे का? नाही नाही, अजिबात नाही. अजून तरी काही नाही. प्रामाणिकपणे मी तुला सांगतो, मी त्याच्यात कुठेही गडबड नाही. फक्त एवढंच आहे माझं म्हणणं की एकनाथ शिंदे माझ्या घरी आला म्हणून सर्वांना जाग आली आहे ना. का असा मारता पिराय का एकनाथ शिंदे? असं नातेवाईक आहे, मला बघायला आला तर काय झालं बा? आताच तू बोललंस 2 तास चर्चा झाली. मी सांगतो ना 2.5 तास झाली, बस झाली ना चर्चा. माणूस आला की, पाहुणा आला की त्याला चहा पाणी करत तो बोलाबोली तर होतेच. पण तो एकटा बी नव्हता किंवा मी त्याच्यावर गपचूप बोलन. त्याचा आमदार होता, त्याचा खासदार होता, प्रचारालाच फिरत होते ना ते अनिल कोकिळच्या, त्यामुळे ते आले.
नक्कीच. मात्र आता पाहायला गेलं मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आहे. सर्वच पक्ष तयारी करतायत. एकीकडे महायुती, दुसरीकडे ठाकरे बंधू. तुम्हाला काय चित्र दिसतंय मुंबई महापालिकेचं? मला काय त्याचा अनुभव नाही, त्याच्यामुळे मी ते बोलणं बरोबर नाही. म्हणजे मुंबईचा महापौर कोणाचा होईल काय वाटतं? शिवसेनेचा व्हावा ही अपेक्षा आहे. होईल कोणाचं काय वाटतं? आता काय शिवसेनेचाच होणार, दोघं भाऊ एकत्र आल्यात, त्याच्यामुळे शिवसेनेचा होऊ शकतो. काय त्याच्यात अवघड काय? आणि प्रत्येक मुंबईकरांना जागा व्हायला पाहिजे ह्या विषयासाठी. तुम्ही आणि मी जागा होऊन का उपयोग नाही. सगळ्या मुंबईला जागा व्हायला पाहिजे की आपण कुठं चाललो आहोत, काय आहे, तर ते होईल. कळलं की नाही? शिवडीमध्ये शिवडीच आहे नाही. काय चित्र असेल? शिवडीमध्ये आता काय चित्र असेल तर ते तिकीट देणाराच विचारा. मला नका विचारू, कारण मला विचारून काय तिकीट दिलेलं नाहीत. त्याच्यामुळे मी त्या विषयावर बोलणं बरोबर नाही. अर्थात आमचा तो अधिकारच नाही. आमचा तो अधिकारच नाही तिकीट देणं, त्यांचाच तो अधिकार आहे. त्यांनी काय बघून दिले असतील ते सगळ्या निवडून येतील. शिवडीमध्ये आणि मुंबईमध्ये चित्र काय असेल ते मी सांगू शकत नाही, कारण की योग्य वेळी लोकांना समजेल असं यावेळी दगडूदादा म्हणाले आहेत. त्यामुळे भविष्यात मुंबईकर नक्की कोणाला साथ देतात आणि दगडू सपकाळ नक्की भविष्यात काय राजकीय निर्णय घेतात हे उत्सुकतेचं असणार आहे. बघत रहा लोकमत मुंबई.